नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तब्बल 30 मिनिटे श्वास बंद पडलेल्या 1 महिन्याच्या बाळाला पुण्यामधील डॉक्टर पारिक यांनी दिली आहे नवसंजीवनी। आंबेगाव येथील तळेघरमधील बंद स्टेट बँकेची शाखा सुरू करावी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करावी या मागण्यासाठी आदिवासी बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन। पुणे विद्यापीठामध्ये मुलींना हॉस्टेल न दिल्यामुळे संतप्त मुलींनी मोर्चा काढून केला प्रशासनाचा निषेध। आणि राहुरीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगर जिल्हा बूथ कमिटी संकल्प मेळाव्याचं आयोजन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। डॉक्टर हे रुग्णाला नवजीवन देत असतात हे आपण नेहमी ऐकतो, मात्र तब्बल 30 मिनिटे 1 महिन्याच्या नवजात बालकाचा श्वास थांबलेला असतानाही या चिमुकल्याला नवसंजीवनी देण्याचं काम पुण्यामधील डॉक्टर तुषार पारेख यांनी केलंय। तब्बल 30 मिनिटे 1 महिन्याच्या नवजात बालकाचा श्वासोच्छवास थांबलेला असताना देखील त्याला नवसंजीवनी देण्याचं काम पुण्यामधील डॉक्टर तुषार पारेख यांनी केलंय। वाघोली इथे राहणारे स्नेहशंकर झा आणि रीटा झा यांना 8व्या महिन्यामध्येच मुलगा झाला। जन्म झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये शिवांश या त्यांच्या मुलाला श्वास घेणं जड होत होतं। 11 जुलैला शिवांशचा श्वास बंद झाला। श्वास बंद झाल्यामुळे मुलाचं शरीर निळं पडू लागलं होतं। त्यामुळे भयभीत झालेल्या स्नेहशंकर झा आणि त्यांच्या पत्नीनं मुलाच्या तोंडामध्ये श्वास देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्यांनी खराडी येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं। अशी लाखामध्ये एकच केस असते, त्यामुळे अशा केसेसमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे हृदय बंद पडणं, मूत्रपिंडाला इजा होणं अशा गोष्टी होत असतात। सडन इन्फंट डेथ सिंड्रोम या परिस्थितीमध्ये नवजात बालक अचानक दगावतात। अशा केसेस जेव्हा निर्माण होतात तेव्हा पालकांनी बाळाला झोपवताना व्यवस्थित काळजी घ्यावी। यामध्ये बाळांना पाठीवरती झोपवावं। बाळाची आई जर मद्यपान धूम्रपान करत असेल तर त्याचा संबंधही सीड्स म्हणजे अशा केसेसशी जोडला गेलाय, असं डॉक्टर तुषार पारेख यांनी सांगितलंय। 11 जुलैच्या रात्री आमच्याकडे डॉक्टर्स रुटीन ड्युटी चालू होते आणि सडनली आमच्याकडे एक बेबी हे मिस्टर मिसेस झा घेऊन आले आणि त्यांची कंप्लेंट अशी होती की बाळ गेले अर्धा पाऊण तास ब्रीथ करत नाही। तर आम्ही पण शॉक झालो। तर आम्ही बघितलं बाळाला, तर बाळ ॲक्च्युली ब्रिदिंग करत नव्हतं। थोडेसे मध्ये मध्ये गॅस्पिंग म्हणजे जे टर्मिनल ब्रेथ्स असतात ते बाळ घेत होतं आणि बाळाला आम्ही बघितलं तर हातपाय थंड होते, बाळ ब्लू होतं। तर आम्ही त्यांना हिस्ट्रीमध्ये विचारलं, तर आम्ही त्यांना लगेच बाळाला रिससिटेशन सुरू केलं, बाळाला त्याचे उपचार सुरू केले आम्ही। आणि जेव्हा आम्ही पॅरेंट्सना विचारलं की काय झालं होतं बाबा, तर त्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा फादर नाईट शिफ्टला होते, रात्री 1 वाजता जेव्हा ते ड्युटी करून घरी आले तेव्हा त्यांनी बाळ आईच्या शेजारी झोपलं होतं आणि जेव्हा त्यांनी बाळाला जवळून बघितलं तेव्हा बाळ ब्रीथच करत नव्हतं। हे त्यांना लक्षात आलं। बाळ थंड पडलं होतं, हातपाय गार पडले होते आणि निळे दिसत होते। तर त्यांनी फादरनी फ्रँटिकली आईला उठवलं आणि बाळाला त्यांनी लगेच माउथ टू माउथ ब्रेथ्स द्यायला सुरू केली आणि ही त्यांनी खूप चांगली गोष्ट केली। आणि त्यानंतर ते राहतात वाघोलीला आणि वाघोलीमध्ये त्यांनी एका हॉस्पिटलला न्यायचा प्रयत्न केला, पण तिथे पिडियाट्रिशियन अवेलेबल नव्हते। तर तसं करत ते खराडीला मदरहुड हॉस्पिटल आमच्याकडे आले। तर त्यामुळे बराचसा वेळ असा गेला होता की ज्याच्यामध्ये बाळाने ब्रिदिंग केलं नव्हतं। आणि पण चांगली गोष्ट अशी होती की आई वडील त्याला बाळाला आलटून पालटून तोंडाने ब्रेथ्स देत होते, श्वास देत होते। मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही बघितलं की बाळाला ऑलमोस्ट कंडिशन टर्मिनलसारखी होती आणि मग त्याला आम्ही उपचार सुरू केले। बाळाला आम्ही व्हेंटिलेटरवर घेतलं, बाळाला श्वासोच्छवास कृत्रिमरित्या सुरू केला। बाळाची पल्स रेट कमी झाली होती, BP रेकॉर्डेबल नव्हतं। तर अशा बाळाला सलाईन देऊन त्याचं BP वाढवण्यासाठी औषधं सुरू केली आम्ही आणि त्याचे ब्लड गॅसेस आणि त्याच्यामध्ये बरेचसे ॲबनॉर्मॅलिटी होते, ॲसिड्स जमा झाले होते। तर त्यासाठी त्याला उपचार करून त्याची लेवल कमी करण्यात आली आणि बाळाला मग एक 6-7 तासानंतर बाळाला फिट्स आल्या। मग त्या अशा बाळांना फिट्स येतात जेव्हा बाळाला काही काळ मेंदूला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा झालेला नसतो। तर मग त्यासाठी आम्ही त्यांना फिट्सची औषधं देऊन फिट्स कंट्रोलला केले। बाळाची कंडिशन स्टॅबिलाइज होण्यासाठी पुढचे 3 दिवस लागले।
बऱ्याचदा काय होतं, ह्या केसेस रिपोर्ट केल्या जात नाहीत. बरेचशी बाळं अशा दगावतात सुद्धा आणि सडन डेथ घरी होऊन जाते आणि जेव्हा बाळ हॉस्पिटलमध्ये पोचतं तेव्हा बाळ ॲक्च्युली दगावलेलं असतं. अशा गोष्टी होतात. एखाद्या बिझी हॉस्पिटलमध्ये जर आपण म्हणलं तर वर्षातून अशा 2-3 केसेस तरी आपल्याला बघायला मिळतात. जर एखादं बिझी हॉस्पिटल असेल ज्या ठिकाणी मोर दॅन 3000 डिलिव्हरीज होतात. याच्याविषयी बराच मोठा अभ्यास अमेरिकेमध्ये झालेला आहे. हा अमेरिकेमध्ये बराच मोठा प्रॉब्लेम त्यांनी 1994-95च्या दरम्यान त्यांनी लक्षात आला आणि त्यांनी त्याच्या कारणाचं विश्लेषण केलं आणि त्या कारणामध्ये त्यांना हे लक्षात आलं की काही कम्युनिटीजमध्ये बाळाला तोंडावर म्हणजे पोटावर झोपण्याची पद्धत होती आणि तर त्यांना ते लक्षात आलं की ती पद्धत जर आपण बॅक टू स्लीप म्हणजे बाळाला पोटावर न झोपवता पाठीवर जर झोपवलं तर त्यांनी याचं प्रमाण कमी येतं. तर त्यामुळे काय गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. तर नंबर 1 बाळाची झोपण्याची कंडिशन, झोपण्याची पद्धत. बाळ पाठीवर झोपलं पाहिजे. बाळ साईडवर झोपलं असेल तरी तेही ॲक्च्युली चालत नाही. बाळाने पाठीवर झोपलं असेल, बाळ जागा असताना त्याला आपण टमी टाईम म्हणतो, म्हणजे बाळाला थोडं पोटावर टाईम दिला तर तो बाळासाठी डेव्हलपमेंटसाठी मदत करतं. पण झोपताना बाळ नेहमी पाठीवर झोपलं पाहिजे. नंबर 2 बाळाची बेड आहे जी आहे ती थोडी फर्म पाहिजे. आपण खूप सॉफ्ट कपडे आणि सॉफ्ट टॉईज, सॉफ्ट खेळणी बाळाच्या आजूबाजूला असेल आणि बाळाला जर चेहऱ्यावर स्पेशली जर कपडा असेल तर ते चांगलं नाही, कारण बाळाचा त्याच्यात जीव गुदमरू शकतो. तर त्यामुळे जर तुम्ही गाईडलाईन्स बघितले NIHचे जे आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे अमेरिकेचे गाईडलाईन्स आहेत, तर त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की बाळाला फर्म सरफेसवर आणि बाळाचा चेहरा नेहमी उघडा पाहिजे. नंबर 3 घरामध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर मदर स्मोकिंग करत असेल ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह, तर स्मोकिंग इज कोरिलेटेड. म्हणजे जर घरामध्ये जर स्मोकिंग होत असेल तर त्या बाळांमध्ये सीट्सचं प्रमाण जास्त असतं. प्रेग्नन्सीमध्ये आणि पहिल्या वर्षामध्ये जर अल्कोहोल किंवा काही ड्रग्सचं सेवन होत असेल तर ते बाळासाठी घातक ठरतं. काय गोष्टी प्रोटेक्ट करतात तर ब्रेस्ट फीडिंग प्रोटेक्ट्स फ्रॉम दिस सडन अक्यूट लाईफ थ्रेटनिंग इव्हेंट किंवा सडन इन्फंट डेथ म्हणतो, आणि वॅक्सिनेशन विल प्रोटेक्ट बेबीज फ्रॉम सडन डेथ. सो ह्या गोष्टीचं आपण पालन केलेलं बरोबर. मी डॉक्टर तुषार परीख, मी न्यूरोनॉलॉजिस्ट आहे, म्हणजे नवजात अर्भक तज्ज्ञ आहे मदरहुड हॉस्पिटल येथे. जिस दिन ये हादसा हुआ उस दिन एक्चुअली वो अच्छे से सब फीड ले रहा था, सब कर रहा था, लेकिन कैसे मौसम चेंज हो रहा है तो ऐसे लगा सर्दी है, थोड़ा कफ है, तो थोड़ा वोमिट कर रहा था, बट फीडिंग ले रहा था. हमको जहाँ तक पता है डॉक्टर्स यही बोलते हैं कि अगर बच्चा फीडिंग अच्छे से ले रहा है, वेट गेन हो रहा है, तो बच्चे में प्रॉब्लम नहीं है, मतलब अच्छे से चल रहा है सब कुछ. सो उस दिन भी सब ठीक था, बट वो होने के बाद सोया था वो. मैं भी देख रही थी, उसके पापा आए ऑफिस से, तो ठीक है, तो मैं थोड़ा सा सो गई, तो ये थोड़ा सा आवाज़ किया उसने. क्या है, हम लोग घर से निकले ना, हमारा रोड बहुत ख़राब है वागोली का, हमको वहाँ 10-15 मिनट तो वहीं लग गया हमको हॉस्पिटल में जाने के लिए. 10-15 मिनट वहाँ से निकलने को लगा. इतना रोड ख़राब है, वहाँ ना गाड़ी आती है ना कुछ, मतलब लकीली हमारे पास कार है, इसलिए हम फटाफट निकल गए. तो एम्बुलेंस भी नहीं आ पाती उस टाइम पे, मतलब उस समय हम कुछ नहीं कर सकते, वी वर हेल्पलेस काइंड ऑफ. तो और बच्चे को ऐसे 5 मिनट से ज़्यादा ऑक्सीजन के बिना नहीं रह सकता, तो हम ऑक्सीजन देते गए. उसका थोड़ा मतलब हाथ पैर मूवमेंट चालू था, उसका देखा हाथ पकड़ रहा था, बट अच्छे से ब्रीदिंग नहीं कर रहा था, मुंह थोड़ा नीला हो गया था. आने के बाद उन लोगों ने बहुत अच्छे तरीके से ट्रीट किया है और एक्चुअली मतलब हमको बहुत कितने मतलब बजे? हम 3 बजे पहुँचे. लगभग 1 बजे हम लोग वहाँ पहुँचे थे, 1 बजे 1-1:30 बजे. उसके बाद इवन वो हॉस्पिटल स्टार्ट भी नहीं हुआ था, इनॉग्रेट भी नहीं हुआ था, लेकिन उन लोगों ने काफ़ी अच्छा केयर किया. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. आंतरराष्ट्रीय संस्था जॉइंट इंटरनॅशनल संस्थेची जॉइंट ग्रुप ऑफ पाथर्डी सहेली या संस्थेची स्थापना आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा पाथर्डी येथील विश्रामगृहामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते पार पडलाय. पाथर्डी येथे विश्रामगृह इथे जॉइंट्स ग्रुप यांचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले. सौ साधना कमलाकर आव्हाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय संस्था जायंट्स इंटरनॅशनल संस्थेची जायंट्स ग्रुप ऑफ पाथर्डी सहेली या संस्थेची स्थापना आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा पाथर्डी येथील विश्रामगृह इथे पार पडलाय. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी जायंट्स ग्रुप यांनी आम्हाला दिली आहे. या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत. जास्तीत जास्त कशा प्रकारे जायंट्स ग्रुपचे काम तालुक्यामध्ये वाढेल याकडे सर्व जायंट्स ग्रुप ऑफ पाथर्डी सहेली यांच्या वतीनं
लक्ष केंद्रित करणार आहोत. जो काही विश्वास या ग्रुपनं आमच्या तालुक्यावरती टाकला आहे तो आम्ही कामाच्या माध्यमामधनं वाढवणार आहोत, असं यावेळी सौ साधना कमलाकर आव्हाड अध्यक्ष यांनी सांगितलं आहे. पाथर्डीमध्ये जो आज हा ग्रुप बनवला गेला आहे जैन महिलांसाठी, जो आमचा विश्वास टाकला आहे तो आम्ही कामाच्या माध्यमातून सक्सेस करण्याचा प्रयत्न करू. जैन ग्रुपमध्ये ज्या महिला आहेत सदस्य त्यांना सगळ्या मिळून आम्ही सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करू. या कार्यक्रमाचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पोहोचू शकतात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक घटकापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पोहोचून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याची एक चांगली संधी. त्यामध्ये जे अनेक पहिल्यांदा कार्यक्रमाला बदलण्यासाठी आम्ही एक संधी मिळाली आणि अनेक मैत्रिणी या ठिकाणी तुमच्या जायंट्सबद्दल पेपरमध्ये वाचायचं सुद्धा आज अशी चांगली माहिती कार्य मला सर्वांनाच या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब आहे सर जायंटच्या माध्यमातून तुमच्या शहराच्या विकासामध्ये आमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. विशेष नगराध्यक्षता या भागाची लोकप्रतिनिधी आमचा यामध्ये मोलाचा सहयोग तुमच्या या जायंट्समधला ठिकाणी असणार आहे. पण अनेक सामाजिक संस्था शहराच्या तालुक्यात काम करत असतात. निश्चितच जायंटच्या माध्यमातून यामध्ये अजून चांगली एक सामाजिक काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून मिळणार आहे मला खात्री आहे. एक अध्यक्ष आणि 14 सदस्यांची यावेळी संघटनेचे दिनेश मालानी, ॲडव्होकेट आशाताई राख यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली आहे. यावेळी पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, संघटनेचे दिनेश मालानी, ॲडव्होकेट आशाताई राख, अशोक थोरात, राजेंद्र चव्हाण, स्वरूप राणी देवडा, रमेश गोरे, बाळासाहेब गोल्हार आदी इथे उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी. कोपरगाव येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्तानं ईदगाह मैदानावरती केरळ येथील पूरग्रस्त बांधवांना मदत गोळा केली आहे आणि केरळवासियांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. या उपक्रमामधनं मुस्लिम बांधवांनी देशामधील एकोप्याचे दर्शन घडवलंय. कधी कधी सामाजिक बांधिलकी जपत असताना धर्माच्या भिंती नकळत अस्पष्ट होतात. केरळमधील नैसर्गिक आपत्तीच्या निमित्तानं ही सामाजिक सलोख्याची सद्भावना जपत कोपरगाव येथील मुस्लिम बांधवांनी बुधवारी देशभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद निमित्तानं आपल्यामधील संवेदनशीलतेचं दर्शन घडवलंय. ईदच्या निमित्तानं ईदगाह मैदान इथे केरळ येथील पूरग्रस्त बांधवांना मदत गोळा करण्याचं काम करण्यात आलंय. केरळमधील आपले बंधू भगिनी नागरिक हे आसमानी संकटामध्ये सापडले आहेत. असं असताना आपण फक्त टीव्ही आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचून सुस्कारा सोडण्यामध्ये काहीही अर्थ नाही. यासाठी कोपरगाव येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्त पूरग्रस्तांना मदत करण्याचा अनोखा उपक्रम राबवलाय, जेणेकरून इतर जणांना अशी मदत करण्याची चालना मिळेल. ईद निमित्त केरळवासियांच्या दुःखावरती अशा प्रकारची मदत करून काही अंशी फुंकर मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हीच इस्लामाची शिकवण आहे. या भावनेमधनं मुस्लिम बांधवांनी या उपक्रमामधनं आर्थिक मदत गोळा केली आहे आणि भारत देशामधील एकोप्याचं दर्शन घडवलंय. नमाज पठण झाल्यानंतर अनेकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून आर्थिक मदत केली आहे. केरळ येथील पूरग्रस्त लोकांना ईद या पवित्र सणानिमित्त सकल मुस्लिम समाज कोपरगाव यांच्या वतीनं 21,050 रुपये रोख रक्कम जमा करून जमायत उलेमा हिंदला देण्यात आली आहे. या प्रसंगी इम्तियाज अतार, बंटी मंसूर, इक्बाल बागवान, रियाज शेख, अनीस शेख, तौसिफ मणियार, सनी पठाण, रईस शेख, इरफान तांबोली, अयूब कच्ची आदींसह सर्व सकल मुस्लिम समाज इथे उपस्थित होता. आज आपल्या भारतात जे केरळमध्ये जे एक महापूर आलं त्याच्यामध्ये आपले सर्व समाजात हिंदू मुस्लिम बांधव यांचं फार मोठं नुकसान झालं. आज त्यांची परिस्थिती फार बिकट आहे आणि आज यात आनंदाच्या दिवशी, आज ईदच्या दिवशी मुस्लिम समाजातर्फे, युवकांतर्फे
आज थोडं फार होईना आमच्याकडून जे आर्थिक मदत त्यांच्यासाठी आम्ही इकडं गोळा करत आहोत, ते त्यांच्या सुखादुःखात कामी येतील, त्यांना थोडीफार काही मदत आमच्याकडून होती आम्ही करू राहिलो. आणि या ईदच्या दिवशी मी फक्त त्यांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत एवढं मी सांगतो. आणि आमची जी आर्थिक थोडीफार मदत आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. ईद उल अज़हा का मौका है और कुर्बानी का दिन है, तो हमारे केरला के लोग जो सैलाब की आफत में बसे हुए हैं उनको के लिए हमको कुर्बानी देना है. और उनके हालात को देखे जो हालात आज आ रहे हैं तो हम अपनी कुर्बानियों में उनको याद करें और अपने मालों की अतियात उनको दें, इसलिए कि आज उन पर आफत है, कल अपने पे भी आफत आ सकती है. इस मौके को याद रखें, इसलिए हमने यहाँ पे फूल लगाया हुआ है ताकि केरला के जो मुतासरीन हैं, सैलाब ज़दा है, उनकी मदद हो सके. हम इसलिए इंसानियत का पैगाम यही है कि एक इंसान परेशान हो तो दूसरा इंसान उसके लिए काम करे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. आज सोशल वेलफेअर आणि लाईव्हलीहूड फाउंडेशन महिला बचत गटामार्फत भव्य राखी मेळाव्याचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी आकर्षक अशा विविध प्रकारच्या राख्या तयार केल्यात. आज सोशल वेलफेअर आणि लाईव्हलीहूड फाउंडेशन महिला बचत गटामार्फत भव्य राखी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये जिथे स्त्री अंतराळामध्ये झेप घेते तिथे आपलेही नैतिक कर्तव्य आहे की स्त्रियांना प्रोत्साहित करावं. म्हणूनच फाउंडेशनच्या मार्फत विविध संधी उपलब्ध करून रक्षाबंधन निमित्त महिलांना राखी तयार करण्याचं साहित्य पुरवलं गेलंय आणि मार्गदर्शन देखील करण्यात आलंय. पेठ रोड पंचवटी परिसरामधील महिलांनी स्वतः राख्या तयार करून एक नवीन उपक्रम सुरू केलाय. या आधारे महिलांना घरगुती रोजगार उपलब्ध होऊन प्रत्येक महिला विश्वासाच्या पायावरती उभी राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे अनेक प्रकारचे उपक्रम आज फाउंडेशनच्या माध्यमामधून उपलब्ध करून दिले जात आहेत. महिला बचत गटाच्या मार्फत विविध प्रकारच्या राख्या यावेळी बनवण्यात आल्यात. गोंडा राखी, ब्रेसलेट राखी, डायमंड राखी, रुद्राक्ष राखी अशा विविध प्रकारच्या डिझाईनच्या राख्या यावेळी महिलांनी तयार केल्यात. या कार्यक्रमास उपस्थित नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका वैशाली भोसले, नगरसेविका आशा तडवी, आस फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गांगुर्डे, नंदू पवार, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, अविनाश जगताप आदी मान्यवर इथे उपस्थित होते. यावेळी बचत गटाच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तर आनंद गांगुर्डे यांनी आस फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचे आभार मानलेत. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, नाशिक. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामधील तळेघर येथील बंद असलेली स्टेट बँकेची शाखा सुरू करावी आणि आदिवासी समाजामधील रुग्ण बांधवांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी 108 नंबरची रुग्णवाहिका तळेघर आणि अडवरे इथे उपलब्ध करावी या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभा आंबेगाव तालुका समिती पुणे यांच्या वतीनं तळेघर इथे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या आदिवासी समाजामधील रुग्ण बांधवांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 2014 पासून या दुर्गम आणि अडचणीच्या भागामध्ये 108 नंबरची रुग्णवाहिका सुरू केली होती. परंतु सरकारची ही रुग्णवाहिका या भागामध्ये येतच नाहीये. त्यामुळे तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये दरवर्षी 25 ते 30 लोकांचे दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेत असतानाच बळी जात आहेत. आजही अनेक रुग्णांना खासगी गाडीमध्ये तर मोटरसायकलीवरनं नेलं जात आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँकेची या ठिकाणी शाखा सुरू करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ती बंद करण्यात आली. त्यामुळे या भागामधील लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय.
नोकरीमधनं जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची पेन्शन, रोजगार हमीचे कामाचे पैसे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, महिला बचत गटाच्या योजना, घरकुलांचे निधी अशा विविध कामांसाठी येथील लोकांना शिनोली, घोडेगाव, मंचर या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन हेलपाटे मारावे लागतात। त्यामुळे या लोकांचा दिवस, पैसा आणि वेळ वाया जातोय, पण मानसिक त्रास देखील यामधनं मोठा होतोय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या स्टेट बँकेची बंद केलेली तळेघर येथील शाखा सुरू करावी आणि आदिवासी समाजामधील रुग्ण बांधवांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी 108 नंबरची रुग्णवाहिका तळेघर आणि अडिवरे इथे उपलब्ध करावी या प्रमुख 2 मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा आदिवासी समाजाला घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभेने दिला आहे। या आंदोलनाला शिवसेना आणि शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलाय। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। या आमरण उपोषणाच्या वेळी किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉक्टर अमोल वाघमारे, राजू घोडे, कृष्णा वडेकर, अशोक पेकारी, दत्ता निरंगे, लक्ष्मण मावळे, अशोक जोशी, सुभाष भोगटे, सचिन भगीत, रामदास लोहकरे, विष्णू धादवड, शिवराम ठोकळ, ज्ञानेश्वर मेमाणे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 108 नंबरची आंदोलन सुरू व्हावी आणि भारतीय स्टेट बँक सुरू यासाठी किसान सभेचं तळेघर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। पहिल्या प्रथम 108 नंबर ॲम्ब्युलन्स यासाठी सुरू व्हावी की आदिवासी भागामध्ये जो काय प्रथम ग्रामीण रुग्णालय आहे किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे ते मंचर आणि घोडेगाव या ठिकाणी आहेत, तरी इथल्या लोकांना ज्या काय आरोग्याच्या विषयी ज्या काही समस्या येतात किंवा अडचणी येतात यासाठी 108 नंबरची ॲम्ब्युलन्स असावी। कारण 108 नंबरची ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे या भागामध्ये अनेक वेळा जे काही पेशंट असतात ते नेताना दगावलेले आहेत। त्यामुळे आपल्या ह्या भागामध्ये साधारणतः 25 ते 30 पेशंट प्रत्येक वर्षी ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे दगावतात। त्यासाठी 108 नंबरची ॲम्ब्युलन्स या भागामध्ये असणे आवश्यक आहे। जी काही दुसरी मागणी आहे ती म्हणजे पूर्वी तळेघरमध्ये 1983 मध्ये स्टेट बँकेची शाखा सुरू होती आणि ती त्याने 2003ला बंद केली। ती पुन्हा सुरू होण्यासाठी किसान सभेचं हे आमरण उपोषण सुरू आहे। स्टेट बँकेची शाखा जर सुरू झाली तर इथल्या जे काही शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, जी लहान लहान मुलं म्हणजे वडिलांना किंवा आईला घेऊन जावं लागतं मंचरे आणि घोडेगाव या ठिकाणी, तर त्यांचा जो काय पैसा वाया जातो, वेळ वाया जातो आणि दिवस पण वाया जातो। ती शाखा जर सुरू झाली तर जे काही पेन्शनधारक आहेत, विधवा परित्यक्ता महिला आहेत, त्यांचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। त्यामुळं किसान सभेच्या वतीनं तळेघर या ठिकाणी उपोषण आमरण उपोषण सुरू आहे। जोपर्यंत या दोन्ही मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत किसान सभा आमरण उपोषण सुरू करील आणि जर 4थ्या दिवशी गुरुवारी जर हा प्रश्न सुटलाच नाही तर किसान सभा संपूर्ण आदिवासी भागातल्या जनतेला घेऊन रस्ता रोको करील। अमोल जाधव, C24 तास, मंचर। घोडेगाव येथील मारुती मंदिरामध्ये भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत अटलजींच्या राजकीय कार्याला उजाळा दिला। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील मारुती मंदिरामध्ये सोमवारी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी घोडेगावमधील सर्व राजकीय पक्षांनी अटलजींच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, उपाध्यक्ष सूर्यकांत धाडवड, घोडेगाव शहर अध्यक्ष धनंजय कोकणे, उपसरपंच सोमनाथ काळे, माजी सरपंच तुकाराम काळे, प्रशांत काळे, मनसे अध्यक्ष संतोष बोराडे, अशोक काळे उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये घोडेगाव शहर अध्यक्ष धनंजय कोकणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आपापलं मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे। अटलजी म्हणजे फक्त एक राजकारण किंवा एक पक्ष इथपर्यंत ते नव्हते,
कारण की ज्यावेळेस अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेस सर्व पक्षांनी, अगदी डाव्या उजव्या सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना पंतप्रधान केलं. कारण म्हणून तर अटल बिहारी हे कोणत्या एका पक्षाचे नव्हते, एका कोणत्या जातीचे नव्हते, ते संपूर्ण भारताचे ते पंतप्रधान होते. त्याचबरोबर अत्यंत हळवे कमी मनाचे असे अटलजी, परंतु ज्यावेळेस युद्धाची वेळ आली, ज्यावेळेस पाकिस्तानचे घुसखोर भारतात घुसले, त्यावेळेस कारगिलवर ज्या घुसखोरांनी आक्रमण केलं, असे हे सर्व घुसखोर अटलजींनी असे मंत्रासारखे हुसकून बाहेर काढले. म्हणजे जरी अटलजी कमीपणाचे हल्ले होते, परंतु देशाच्या स्वातंत्र्याबद्दल, देशाच्या सुरक्षितेबद्दल त्यांनी कधीही समझोता केला नाही आणि म्हणूनच कारगिल आज आपल्या स्वतंत्र भारताच्या ताब्यात आहे. त्यावेळेस अटल बिहारी यांची एक कविता होती. त्यांनी पाकिस्तानला उद्देशून अशी कविता म्हणाले होते की अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने पैरों पे आप कुराड़ी नहीं चलाओ. आणि त्यांनी राष्ट्रपतीकडे जाऊन राजीनामा दिला. त्यांचं एक वाक्य फार सुंदर आहे, ते कुठे लिहिले मला आठवत नाही, परंतु कुठे वाचण्यात आलं नाही, परंतु मी ते ऐकून माझ्या मनावर इतकं कोरलेलं आहे. त्यांनी असं त्या भाषणामध्ये म्हटलं होतं कि आज भी पंचायत में पांचाली बदनाम है, आज भी पंचायत में पांचाली बदनाम है और बिना कृष्ण के आज महाभारत होने वाला है. असं त्यांचं ते वाक्य होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि खरोखर या देशामध्ये महाभारत झालं आणि कौरव पांडवांचं युद्ध झालं असं समजा. पण पुन्हा एकदा अटलजींचं सरकार आलं. अशा प्रकारे 3 वेळेस या देशाचे पंतप्रधान म्हणून अटलजी आपल्याला लाभले. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. मी नानांना साक्षी यासाठी ठेवलं की ज्यावेळी नानांनी पहिल्यांदा अटलजी त्यावेळी पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून होते, त्यावेळी 96 साली 25 डिसेंबरला अटलजींचा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्याचं नानांनी ठरवलं. आणि नानांना हे माहित होतं की प्रशांत आणि त्याचे सर्व मित्र अटलजीच्या प्रेमामध्ये आहे. त्यावेळी गाड्या कोणाकडे नव्हत्या, बाईक नव्हत्या. नानांनी चास, नारोली, गिरवली, पार मला वाटतंय ते काचळवाडीचे त्यांचे कोण पाहुणे होते, त्यांच्याकडनं जाऊन रात्रीच्या गाड्या मिळवल्या, बाईक मिळवल्या आणि ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये रॅली काढली. त्यावेळी माझा एक मित्र जो ऍक्सिडेंट झाला, त्याला टाके पडले, त्यावेळी फार मोठी दुर्घटना तिथे घडली होती. शिरोलीच्या त्या कॉर्नरवरती पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही ती रॅली काढली होती. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे बजरंग दलाचं काम करून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम संघटना करेल अशी ग्वाही यावेळी शिरूर तालुका अध्यक्ष योगेश लंघे यांनी दिली आहे. विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल शिरूर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिरूर बजरंग दल शिरूर अध्यक्षपदी योगेश लंघे यांची निवड झाली आहे, तर निलेश आंधळे यांची बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत टोळी सदस्य म्हणून निवड झाली आहे. तसेच महादेव गणेशकर यांची पुणे जिल्हा सह गोरक्ष प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून विकास गाजरे, उपाध्यक्ष सुरेश साबळे, उपाध्यक्ष निलेश मिंडे आणि हरप्रीत बोडरे यांची निवड झाली आहे. तसेच संपर्क प्रमुख म्हणून रितेश भोर आणि विशाल भंडारी, गोरक्ष प्रमुखपदी सोमनाथ साबळे, रामभाऊ थिटे यांची निवड झाली आहे. गोरक्ष प्रमुखपदी सोमनाथ साबळे तर रामभाऊ थिटे यांची प्रखंड मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे बजरंग दलाचं काम करून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम संघटना करेल असं आश्वासन शिरूर तालुका अध्यक्ष योगेश लंघे यांनी यावेळी दिलं. सर्वप्रथम मी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष निलेश आंधळे यांचे आभार मानतो की त्यांनी मला बजरंग दल शिरूरची जबाबदारी सोपवली. त्यापुढील काळामध्ये बजरंग दल शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात बजरंगींचे व हिंदू तरुणांचे संघटन करून लवकरात लवकर जवळजवळ 30 गावांमध्ये शाखा ओपनिंगचा कार्यक्रम करणार आहे आम्ही. त्याच्यातील 23 गावांची नावं आमच्याकडे आली, पण आतापर्यंत 30 गावांची नावं झालेली आहेत. हजारो बजरंगच्या उपस्थितीमध्ये शाखा ओपनिंगचा मोठा भव्य कार्यक्रम आम्ही होणार आहे. त्याचबरोबर ज्या गायांच्या कत्तली चालतात, जे अवैध धंदे चालतात, ते धर्म परिवर्तनाची मागं जे टाकलेलं प्रकरण झालं, त्याचे जे प्रकरणं चालतात, त्या प्रकरणाला कुठेतरी आळा बसण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आम्ही राबवू. शिवाय जर कायद्याने जर ऐकत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं बजरंग दलाचा हिसका दाखवून ते कार्यक्रम आम्ही त्यांचा करू. तसेच मी जे आमचे उपाध्यक्ष झाल्यात विकास गाजरे, तसेच रितेश भोर, ते सुरेश साबळे, सोमनाथ साबळे, या सर्व हरप्रीत बोडरे, या सर्व पदाधिकाऱ्यांचे पण मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील कार्यात मी शुभेच्छा देतो. जय श्रीराम. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामन राजेश खराडे, C24 तास, शिरूर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे विद्यापीठ प्रशासनामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. इथे मुलींच्या हॉस्टेलसाठी 2000 जागा आहेत, मात्र प्रत्यक्षात 1400 मुली इथे राहत आहेत. उर्वरित 600 जागा रिकाम्या असून देखील मुलींना इथे हॉस्टेल दिलं जात नाहीये. त्यामुळे मुलींनी मोर्चाकडून प्रशासनाचा निषेध केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलींना हॉस्टेल न दिल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले. पुणे शहर हे विद्येचं माहेर म्हणून ओळखलं जातं, पण याला हरताळ फासण्याचं काम पुणे विद्यापीठ प्रशासन करताय. खुद्द सावित्रींच्या लेकींनाच हॉस्टेल मिळत नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागामधील मुलींचे सध्या मोठे हाल होत आहेत. प्रसंगी हॉस्टेल मिळत नसल्यामुळे त्यांचे पालक शिक्षण सोडण्यास या मुलींना भाग पाडतायत. विद्यापीठामध्ये मुलींच्या हॉस्टेलसाठी 2000 जागा आहेत. प्रत्यक्षात 1400 मुली इथे राहत आहेत, तर उर्वरित 600 जागा रिकाम्या आहेत. यामध्ये मुलींच्या हॉस्टेलच्या रेक्टर साळुंखे मॅडम मुलींना प्रवेश देत नाहीयेत असा आरोप या मुलींनी केलाय. तर या मुलींना हॉस्टेल देण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. अनिकेत कॅन्टीनपासून ते मुख्य इमारतीपर्यंत मुलींनी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केलाय. हॉस्टेल आम्हाला मिळत नाहीये. डिपार्टमेंटला ॲडमिशन घेऊन सुद्धा आम्हाला हॉस्टेल मिळत नाहीये. बरं, काय त्याच्यामुळे त्रास होतो किंवा काय अडचणी? राहण्याची सोय नाही आहे. आणि मॅडम तिथे गेटला विचारतं खंबींसाठी आम्हाला, म्हणजे मी एवढं बाहेर गावून एवढं राहतो, इथे स्टडी करतोय, तरी आम्हाला हॉस्टेल मिळत नाही आहे. राहायची सोय नाही, काय नाही, तर विद्यार्थ्यांनी करायचं कसं? हां, नेमके प्रॉब्लेम कसे आहेत? आता ते बोलतात की 1 वर्षाच्या डिप्लोमा कोर्सेस किंवा 1 इयर जे आहेत ना कोर्सेस, त्यांना आम्ही हॉस्टेल देणार नाही. मग असं नाही होऊ शकत नाही. गेल्या वर्षी पण तुम्ही दिला होतात आणि आता पण वॅकन्सी आहे हॉस्टेलमध्ये. रूम कितीतरी रिकाम्या आहेत, तरी तुम्ही पोरी ॲडजस्ट करायला तयार आहेत, पण मॅडम ॲडजस्ट करतात. आणि मुख्य म्हणजे पाली डिपार्टमेंटच्या पोरीला टार्गेट करतात मॅडम. असा प्रॉब्लेम चालू आहे. हां, 2000 जागा आहेत, वॅकन्सी 2000ची आहे, पण राहतात 1300-1400 मुली. त्यात पण इलिगल खूप पोरी राहतात आणि आमची लिगली ॲडमिशन असून देखील आम्हाला ते हक्क मिळत नाही आहे. आणि मॅडम ह्या त्रास देतात आम्हाला. साळुंखे मॅडम मुख्य म्हणजे देत नाही. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शेगाव शहरामधील खामगाव रोडवरील जगदंबा नगरमधील SBIचं ATM पहाटेच्या वेळी 2 अज्ञातांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकाला बांधून त्याच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबून त्याला मारहाण करण्यात आली आहे. मात्र यावेळी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी आल्यामुळे हे चोरटे पसार झालेत. बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव शहरामधील खामगाव रोडवरती असलेल्या स्टेट बँकेच्या ATM वरती पोहोचून पहाटे 2 अज्ञात चोरट्यांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक संजय बळीराम पहुरकर यानं चोरट्याचा प्रतिकार केला. मात्र चोरट्याने रक्षकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून ठेवले. एवढेच नाही तर त्याच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबलाय. त्यानंतर त्यांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी खामगाव रोडवरनं पोलिसांची पेट्रोलिंग करणारं वाहनाचं सायरन वाजल्यामुळे चोरटे सुरक्षा रक्षकाचा मोबाईल घेऊन पळून गेलेत. या प्रकरणी रक्षकाच्या तक्रारीवरनं शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा आता पोलीस तपास करतायत. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे आज सकाळी 4 वाजता दरम्यान खामगाव रोडवरील SBI ATM फोडण्याचा चोरट्याकडून प्रयत्न झाला. पण पोलीस आणि आमची पेट्रोलिंग चालू असल्याने सदर चोर हे काही म्हणजे प्रयत्न करून काही लुटमार न करता पळून गेले. त्याबद्दल आपण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अज्ञात चोरांचा तपास चालू आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
राहुरी शहरामधील छत्रपती शाहू मंगल कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा बूथ कमिटी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेंसह अनेक मान्यवर इथे उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। शहर तसेच ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा उघडून युवकांना संघटित करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले। ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित अहमदनगर जिल्हा बूथ कमिटी संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होते। प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सूचनेनुसार संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 1 बूथ 15 यूथ ही संकल्पना घेऊन काम चालू केलेलं आहे आणि राज्यातल्या 150 मतदारसंघांचा विधानसभेचा दौरा मी आपल्या नगर जिल्ह्यापासून त्याची सुरुवात केली। प्रत्येक बूथवर राष्ट्रवादीच्या विचारांचं एक 15 तरुण कार्यकर्त्यांचं संघटन असावं आणि त्या बूथच्या माध्यमातून तिथलं इलेक्शनचं व्यवस्थापन असेल, तिथल्या गावातल्या काही लोकांच्या काही अडचणी असतील आणि संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील एक सर्वंकष स्वरूपाचा एक बूथ आम्ही आणि त्याच्यावरची 15 कार्यकर्तेची कमिटी आम्ही या निमित्तानं स्थापन करतोय। आज राहुरी तालुक्याचा संकल्प मेळावा झाला, त्याला राहुरी तालुक्यातील युवकांचे आशास्थान प्राजक्तदादा, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार आणि राहुरी तालुक्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या मेळाव्याला उपस्थित होते। येणाऱ्या 3 आठवड्यांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व गावांमध्ये 100% बूथ कमिट्या प्राजक्तदादांच्या नेतृत्वाखाली इथले पदाधिकारी स्थापन करणार आहे आणि त्या बूथ कमिट्यांच्या माध्यमातून निश्चित राहुरी तालुक्यामध्ये आणि या विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये पक्ष बळकट होईल ही खात्री प्रांताचा अध्यक्ष म्हणून मी व्यक्त करतो। राहुरी शहरामध्ये छत्रपती शाहू मंगल कार्यालयामध्ये आयोजित या मेळाव्याच्या वेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, प्रदेश सचिव स्वप्नील घुले, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब लटके, तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ आदी इथे उपस्थित होते। नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यावेळी बोलताना म्हणाले की पक्ष आमच्यावरती जी जबाबदारी सोपवतील ती आम्ही पार पाडू आणि पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करू। प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय संग्रामजी कोते यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील गावांची आज बूथ कमिटीच्या रचनेसंदर्भात मार्गदर्शनाची बैठक झाली। अत्यंत मोठ्या संख्येनं राहुरी तालुक्यातून सर्व ग्रामीण भागातून शहरातून युवक कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। अत्यंत चांगली बैठक या ठिकाणी पार पडली आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याला मोठ्या ताकदीने निवडून आणण्याकरता सर्व बूथ कमिट्या ह्या सक्षम करण्याचा निर्णय झाला। बूथ कमिट्यांसाठी पुढं मार्गदर्शन शिबिर असतील याचीही चर्चा झाली आणि या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार गेल्या 15 वर्षापासून तालुक्याचा खुंटलेला विकास, खोटी आश्वासनं, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकप्रतिनिधी आणि गेल्या 15 वर्षापासून कुठल्याही स्वरूपात न झालेली भरीव विकास कामं हे सगळे मुद्दे बघता निश्चितपणे या तालुक्यातली जनता आता भाजपच्या पाठीमागे उभी नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभी राहणार आहे। पक्षाची ध्येय धोरणं तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील बूथ कमिटीची रचना या ठिकाणी सर्व गावामध्ये करण्यात आलेली आहे। असा कार्यक्रम हा सर्व तरुणांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरलेला आहे आणि मला खात्री आहे की असंच काम संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम होऊन विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल तो चांगल्या मताधिक्याने या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून येईल। जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, शिवाजी सागर, मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे यावेळी झाली आहेत। या मेळाव्यास माजी उपसभापती रवींद्र आढाव, प्रभाकर गाडे, विजय कातोरे, अविनाश ओहोळ आदींसह तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पालिकेचे नगरसेवक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी।
मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला होता। त्यामुळे दुपारी 12 वाजेपासून गंगापूर धरणामधून सुरू असलेल्या 1,500 क्युसेसच्या विसर्गामध्ये वाढ करण्यास प्रारंभ झाला। त्यामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान नागरिकांना आणि भाविकांना माईकवरून इशारा देऊन सतर्कतेच्या सूचना देण्यात येत होत्या। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर हा वाढला होता। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर दुपारपासूनच वाढला। त्यामुळे दुपारी 12 वाजेपासून गंगापूर धरणामधून सुरू असलेल्या 1,500 क्युसेकच्या विसर्गामध्ये वाढ करण्यास प्रारंभ झाला। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। दुतोंडा मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्यामध्ये निम्मी बुडाली होती। संध्याकाळी होळकर पुलाखालनं 5,000 क्युसेक पाणी पुढे प्रवाहित झालं होतं। दिवसभरामध्ये 15 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला जोरदार पाऊस आणि शहरामध्ये सुरू असलेली संततधारेमुळे गोदावरीच्या पातळीमध्ये वाढ झाली होती। गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये सातत्यानं आवक सुरू राहिल्यामुळे दुपारी 4 वाजता 3,120 क्युसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलं होतं। संध्याकाळी 6 वाजता विसर्ग अधिकच वाढवण्यात आला। त्यामुळे नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। रामसेतू पुलाला पुराचं पाणी लागलं होतं। दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि नाशिक रिक्षा चालक भगवान मराठे यांनी चुकीच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा हट्ट करू नका असे फलक हातामध्ये घेऊन नागरिकांना आणि भाविकांना माईकद्वारे सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक। आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट प्रेमानंदजी रुपवते उर्फ बाबूजी यांना अभिवादन करण्यासाठी अकोले येथील अगस्ती मंगल कार्यालयामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीसह तालुक्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बाबूजींच्या निधनानं केवळ रुपवते कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यावर दुःख आहे। दीनदुबळ्या समाजावरती आदिवासी, दलित, वंचित समाजामध्ये त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली आहे। त्यांनी आयुष्यभर जपलेल्या विचारांशी हा तालुका कधीही प्रतारणा करणार नाही असं प्रतिपादन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलंय। आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट प्रेमानंदजी रुपवते उर्फ बाबूजी यांना अभिवादन करण्यासाठी येथील अगस्ती मंगल कार्यालयामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीसह तालुक्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी मंत्री पिचड बोलत होते। या सभेमध्ये विविध वक्त्यांनी कालकथित प्रेमानंद रुपवते उर्फ बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं दर्शन यामधनं झालंय। यावेळी व्यासपीठावरती आमदार वैभवराव पिचड, माजी आमदार शिरीष चौधरी, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, ॲडव्होकेट संघराज रुपवते, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष JD आमरे पाटील, विश्वस्त मीनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरिजाजी जाधव, RPIचे ज्येष्ठ नेते विजय वाकचौरे, चंद्रकांत सरोदे, कॉम्रेड कारभारी उगले, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट KD धुमाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, माजी अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले, माजी गटविकास अधिकारी दिलीप रुपवते, अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके, उपप्राचार्य डॉक्टर संजय ताकटे, मिलिंद गायकवाड यांच्यासह श्रीमती सुशीलाबाई रुपवते, स्नेहजाताई रुपवते, उत्कर्षाताई रुपवते, मंदाताई नवले आदी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रेमानंद रुपवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी मंत्री पिचड म्हणाले की दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नेहमीच आनंद फुलवत आलेल्या प्रवरा माईमध्ये बाबूजींच्या अस्थींचं विसर्जन होत आहे। त्यांच्या अस्थी नेहमीच प्रेम आणि ऊर्जा देत राहतील। नवीन धम्माचा स्वीकार केल्यानंतर दादासाहेब रुपवते यांनी नव्या उमेदीनं जीवन जगण्यास सुरुवात केली। त्यांच्याच विचारांची परंपरा बाबूजींनी चालवली। त्या काळी समाज मन अनुकूल नसताना देखील त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला। अडचणींच्या काळामध्ये बाबूजींनी आम्हाला जी मदत केली ती अमूल्य होती। आम्ही नेहमीच रुपवते कुटुंबियांच्या सोबत राहू अशी ग्वाही आमदार वैभवराव पिचड यांनी यावेळी दिली आहे।
तर रूपवते कुटुंबीय आणि आपल्यावरती आपण जो विश्वास दर्शवला आहे त्याला पात्र ठरण्याचा सार्थ प्रयत्न आम्ही करू, अशी ग्वाही यावेळी उत्कर्षा रूपवते यांनी दिली आहे. राजकारण, धर्मकारण, समाजकारणामध्ये नेहमीच बरोबर राहा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, मीनानाथ पांडे, जेडी अमरे, गिरिजाजी जाधव, कॉम्रेड कारभारी उगले, जालिंदर वागचौरे, दादा पाटील वागचौरे, ॲडव्होकेट वसंतराव माणकर, विजयराव वागचौरे, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, गौतम पवार आदींनी आपल्या भाषणामध्ये बाबूजींची थोरवी सांगत त्यांच्या आठवणी जागवल्यात. प्रास्ताविक अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी यशवंत आभाळे यांनी केलाय. सूत्रसंचालन संस्थेचे सदस्य आरिफ तांबोळ यांनी केलाय. सचिन खरात, C24 तास, अकोले. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं जिल्ह्यामधील सर्व तीर्थक्षेत्र ठिकाणी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी कारवाईस प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान मयुरेश्वर मंदिराची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. तर सेवा सुविधेचे सर्व उपाय इथे उपलब्ध असल्यामुळे पथकानं समाधान व्यक्त केलं. अष्टविनायकामधील प्रथम स्थान असलेल्या श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये तपासणी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं जिल्ह्यामधील सर्व तीर्थक्षेत्र ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येनं होणारी भक्तांची गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. दहशतवाद विरोधी कारवाईस प्रतिबंध करण्यासाठी या संपूर्ण मंदिराची तपासणी करण्यात येते, अशी माहिती या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे. पुणे जिल्ह्यामधील अष्टविनायकांमधील प्रमुख 5 मंदिरं आहेत. या मंदिरामध्ये वेळोवेळी भेटी देऊन येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातोय. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं दहशतवाद विरोधी बॉम्ब नाशक आणि श्वान पथकानं ही कारवाई केली आहे. या भेटीच्या दरम्यान राधा नामक श्वानाच्या मदतीनं संपूर्ण मंदिरामध्ये तपासणी करण्यात आली आहे. मंदिराच्या आवारामधील सर्व परिसर तसेच दर्शन रांग आणि सभामंडप इत्यादी ठिकाणी या पथकानं पाहणी केली आहे. राज्यामधील प्रमुख तीर्थस्थानाच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची असलेली गर्दी वाढत चालली आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस देखील सतर्क आहेत. विशेष पोलीस महासंचालक विश्वासराव नांगरे तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. सध्या सर्वत्र शासकीय कार्यालय आणि शाळा यांना असलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन आणि दर्शनाच्या हेतूनं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी होतीये. गर्दी असलेल्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते. दर 2 ते 3 महिन्यामध्ये या विशेष पोलीस पथकाकडनं मंदिराची तपासणी सुरू असणार आहे. या भेटीच्या दरम्यान मंदिर सुरक्षा विभाग प्रमुख सुभेदार गंगाराम पवार यांनी या पथकाला अधिक माहिती दिली आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा, सुरक्षेचे सर्व उपाय इथे उपलब्ध असल्यामुळे पथकानं देखील समाधान व्यक्त केलं. मी मोरगाव गणपती मंदिरातील सुपरवायझर सुभेदार एक सर्व्हिसमॅन गंगाराम पवार. आज आपल्या मंदिरात पुणे ग्रामीण सोन पथकाने एक राधा नावाचं डॉग मास्टरला घेऊन आणि आमचे कार्यकर्ते घेऊन मंदिरात तपासणी केली असता ही तपासणी पहिल्याही वेळेस बऱ्याच वेळा झालेली आहे आणि आता श्रावण महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी पूर्ण मंदिरात चौकशी केली असता किंवा पूर्ण चेक केला असता कुठल्याही प्रकारचं काही चुकीची वस्तू आढळून आलेली नाही आणि आज मंदिराची सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित त्यांनी जाणीवपूर्वक चेक केलेली आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या त्यांना आढळून आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा गैर व चुकीचा प्रकार घडू नये, श्रावण महिन्यात कुठल्याही मंदिरात असा प्रकार घडू नये म्हणूनसाठी त्यांनी आज आपल्या मंदिराला भेट दिलेली आहे. त्या भेटीमध्ये सोनपत्राच्या सोबत असलेला डॉग या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा वगैरे अशा काही चुकीच्या गोष्टी पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सर्व ठिकाणी त्याची चोख स्वरूपात चौकशी केलेली आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. कोपरगावमध्ये बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावरती नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्यात. सामूहिकरित्या नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदानावरती हजारो समाज बांधव इथे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहरामधील ईदगाह मैदानावरती ईद नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली आहे. यावेळी ईदगाह मैदानावरती हजारो समाज बांधव बकरी ईदच्या नमाज पठणासाठी उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीनं उपस्थितांनी सामूहिकरित्या विशेष नमाज अदा केली आहे। हाफिज मोहम्मद खान यांनी यावेळी नमाज पठण केले। 15 ते 20 मिनिटांमध्ये उपस्थित हजारो समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं नमाज पूर्ण केली आहे। बकरी ईद निमित्त शहरामधील ईदगाह मैदानावरती कोपरगाव शहर आणि परिसरामधील हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलाय। सकाळी 8:30 वाजल्यापासूनच नागरिक मैदानाच्या दिशेनं येण्यास सुरुवात झाली होती। तासाभरामध्ये संपूर्ण मैदान तुडुंब भरून गेलं। डोक्यावरती हिरवा पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखांमध्ये अबालवृद्ध यावेळी मैदानामध्ये जमले होते। नमाज पठणासाठी एकापाठोपाठ एक रांगा करण्यात आल्या होत्या। यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पराग संधान, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे, रवींद्र पाठक, नगरसेवक, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव, समाज बांधव सगळे जमलेत आणि दुआ मागितल्या त्या सर्व समाजासाठी, सर्व जाती धर्मांसाठी, आपल्या देशासाठी आणि आलेली जी काही संकट आहे, आपल्या केरळ राज्यावर असेल, इतर जी काही आपल्यावर संकट असतील ती संकट दूर करावी अशा हा अल्लाहकडे सगळ्यांच्यासाठी दुआ मुस्लिम बांधवांनी मागितल्या। मी आज इथे जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज बकरी ईदच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व बांधव यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतो। येणारं वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं आणि चांगल्या पद्धतीने सगळे शेतकरी अडचणीमध्ये होते, काही प्रमाणामध्ये ज्यांना आता पाऊस झालेला आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं पीक मिळो आणि त्यांची आर्थिक अडचण आणि पूर्ण शहरामध्ये असेल, ग्रामीण भाग शहर चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये राहावं, सगळ्यांनी एकोप्याने राहावं अशी शुभेच्छा देतो, विनंती करतो। योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। तब्बल 30 मिनिटे श्वास बंद पडलेल्या 1 महिन्याच्या बाळाला पुण्यामधील डॉक्टर पारिक यांनी दिली आहे नवसंजीवनी। आंबेगाव येथील तळेघरमधील बंद स्टेट बँकेची शाखा सुरू करावी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करावी या मागण्यासाठी आदिवासी बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन। पुणे विद्यापीठामध्ये मुलींना हॉस्टेल न दिल्यामुळे संतप्त मुलींनी मोर्चा काढून केला प्रशासनाचा निषेध। आणि राहुरीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगर जिल्हा बूथ कमिटी संकल्प मेळाव्याचं आयोजन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।